गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे आणि आता वाजतील 11. आज आम्हाला लेट झाला कारण आम्ही काल फिरायला गेलेलो. सो खूप दमलो, खूप थकलो चालून आणि लेट उठलो आज. सो मम्माने बनवलं मस्तपैकी नाश्ता, जे मी तुम्हाला काल दाखवलेलं कालच्या ब्लॉगमध्ये काय बनवत होती ती आम्ही निघताना. सो तेच थोडंसं उरलेलं ते तिने बनवलं आता. तर आपण टेस्ट करूया कारण काल आपण काही खाल्लं नाही आहे ते आणि आपल्याला माहिती नाही की कशी टेस्ट आहे. सो इथे मम्माने बनवलेले मेंदू वडे रव्याचे. तर खूप गरम होते गाईज कारण मम्माने जस्ट बनवून दिले होते आणि आमची इथे मस्ती चालू होती. तर मी टेस्ट केले तर खूप 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 ऑसम टेस्ट होती. तर छान लागत होते, म्हणजे मेंदू वडे जसे लागतात तसे, पण ते रव्याचे होते, फक्त एवढंच होतं. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. तर गाईज आमच्या इकडे बनतंय जेवण आणि ते मस्त बोंबील फ्राय केले. इकडे बांगडा आहे, अजून काय आहे पापलेट, बांगडा आणि पापलेट आणि इथे कोळंबी आहे, इथे पण कोळंबी आहे. ह्याच्यात भात आहे वाटतं आणि इथे डाळ बनते. आज कढईमध्ये डाळ बनते. डाळ नाही बनत आहे, मग कोळंबीचं सुक्कं, कोळंबीचा रस्ता बनवतो. आणि मग तिथं काय भात आहे त्याच्यात, मग डाळ नाही बनवली आहे. ओके, कोळंबीचं सुक्कं बनतंय आणि धक्का काय मारते, कोळंबीचं सुक्कं बनतंय आणि बाकी मच्छी बनते. सो गाईज आता आम्ही बसलेलो आहे जेवायला मस्तपैकी. काही ते मस्त जेवण वगैरे सगळं काय आहे. इथे रस्सा आहे, चपाती, आम्ही सगळे घेतो जेवायला. याच्यात आहे भात आहे, याच्यात भात. सो गाईज मी घेतलेली आहे चपाती आणि मस्तपैकी रस्सा आहे हा कोळंबीचा, जो प्रियाताईने बनवला आहे. आणि हिने पण सेम चपाती आणि रस्सा. भात नंतर घेऊ गाईज कारण थंड होतो. काय पाहिजे? सो गाईज दुपारनंतर आता कॅमेरा चालू केला आहे मी कारण की मी जेवलेली, त्याच्यानंतर मी झोपून घेतलं होतं आणि आता मी फ्रेश झाली आहे. आता गाईज मी गेली होती खाली कारण की अरे 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 देवा, कारण की पाव आणायला. पाव का आणलेत माहिती आहे का? पूर्वाने बनवला आहे वडापाव बनला आहे आज घरी. कारण तेच डाळ भात मच्छी हे ते खाऊन आम्हाला खाल्लं कंटाळा, म्हणून बनवला आम्ही वडापाव. आणि अजून काय मी दाखवते तुम्हाला वडापाव कसा बनवला आहे ते. ॲक्च्युली मला आहे ना रेसिपी शेअर नाही करता आली कारण की मी खाली गेली होती. आणि गाईज उद्यापासून आपण म्हशीचं दूध पियायला चालू करणार आहे. सो मी रोज व्हिडिओमध्ये दाखवेल डे 1, डे 2, डे 3 आपण कंटिन्यू करू आणि काय चेंजेस येत आहेत ते बघूया. सो देखते हैं कि वड़ा पाव कैसा बन रहा है. सो यहाँ पे हमारी अम्मी जान बना रही है वड़ा पाव. यहाँ पे वड़ा बन रहा है. रुको फ्लैश चालू करते फिर अच्छा दिखेगा. वड़ा पाव बन रहे वड़ा पाव. आणि हा मक्याचा चिवडा आहे. बनवतेस का मक्याचा चिवडा? झालेला आहे का? सो गाईज मक्याचा चिवडा तर झालेला आहे. अभी ग्लो आहे ना. काय माझा फेवरेट आहे मक्याचा चिवडा. आमच्याकडे पाहुणे आले, एक संकेता जाय त्याचे पप्पा आले. बाजू मक्याचा चिवडा ना बनवून ठेवायचा, म्हणजे कधी चटरफटर नसेल ना किंवा घेतला डब्बा, खोलला डब्बा आणि खाल्लं, असं असतं. तसं आहे. अँड मी गेली होती खाली गेली होती आणि आता आम्ही जेवणार आहे. मम्मा दुपारचं काय काय जेवण उरलंय? हां, डाळ नव्हती बनवली. डाळ खाऊन पेशी आली, आम्हाला पेशी आली तोंडाला. सो आम्ही बनवलं होतं कालवण कोळंबीचा, ते पण ताईने बनवलं. इतकं भारी झालेलं ना, म्हणजे छान होतं. आणि मच्छी उरली असेल थोडी, बांगडा उरलाय, तो पप्पा खातील. पप्पा मला वडापाव बिलकुल नाही आवडत. वडापाव आय हेट वडापाव. पण मग बघू, एवढी भूक नाही मला. मी काहीतरी ताक वगैरे दही काहीतरी खाल्लं नाही.
कपडे घ्यायला जाईल तेव्हा आणेल, काय नाही काहीतरी विसरायलाच होतं. पण ठीक आहे, आता कपडे घ्यायला जायचे इस्त्रीचे, तेव्हा मी ताक पण घेऊन येईल आणि तेच मी पिईल. कारण जास्त हेवी खाल्लं ना उन्हात त्रास होतोय पोटात खूप माझ्या. इकडे आहे ना, माझ्या व्ह्युअर्सनी तुला बघितलं नाही खूप दिवस झाला. हाय, अरे विचार त्यांना कसे आहात, असं कसं विचारलं कसे आहात. हा, आणि आपल्याला कमेंट्स येतात छान छान. हो, मम्मा रोज एक कमेंट आली की रोज चेक करते, रोज बघते कमेंट येतात त्या. आणि जशी कमेंट आली की लगेच मला आवाज येते, अरे कमेंट आली, चेक करा. म्हणजे एक तो आहे ना वेगळाच असा आनंद आहे, कमेंट्स येतात आपल्याला. तो आईस खूप छान वाटतं तुमचं प्रेम, तुम्ही प्रेम देतात ते. आता हिचं चालू आहे सिंगिंग कॉम्पिटिशन, हिला ऑडिशन द्यायला पाठवते मी. हॉट होते, खूप हॉट होते. परत बोल. खूप हॉट होते. बाई आमची फॅमिली फुल जॉली अँड खतरनाक फॅमिली आमची बाई. आता आम्ही लग्नाला पण जाणार आहे. येस, लग्नाला जाणार आहे आम्ही लोक. येस लग्नाला. कोणाचं लग्न? माझ्या भावाच्या मुलीचं, माझ्या सख्या चुलत भावाच्या मुलीचं. तर आता पूर्वा वडापाव खाण्याची तयारीत आहे. आता तिने पावात हे मक्याचा चिवडा आहे तो फ्राय करून घेतला, तो टाकलाय, त्याच्यावर वडा ठेवलाय आणि कांदा. सर्वांना पहिलं तर गुड मॉर्निंग. आणि वाजलेले आहेत 11:30. ॲक्च्युली मी आज लेट उठली आहे. आज लेट झालेलं उठायला, बट ठीक आहे. आता मी नाश्ता करून घेते. तर नाश्त्याला जसं की मी सांगितलं की आजपासून मी दूध प्यायला चालू करणार आहे. सो डे 1 आहे. मम्माने दूध तर गरम केलं इथे, काल मी आणलेलं खाली जाऊन म्हशीचं दूध. सो आपण प्यायला चालू करतो आहे आणि बघू काय चेंजेस दिसत आहेत. म्हशीचं दूध इथे, चपात्या आहेत आणि ह्याच्यात मम्माने काल रात्री चणे भिजवायला घातलेले ते बनवलेले आहेत. सो असा असणार आहे सकाळचा नाश्ता. आणि आळूवड्या पण बनवल्यात. ॲक्च्युली मी काल जेवलीच नव्हती रात्री, सो मला खूप भूक लागली. आळूवड्या मस्त फ्राय करून ठेवलेल्या आहेत मम्माने. हे बघा, पूर्वाने खाल्ल्या त्याच्यातल्या थोड्याशात. मम्मा ओरडत होती तिला खाऊ नको, प्रियाला पाहिजे. तर ठीक आहे, कोई बी खावं. आणि इथे सब्जा का भिजवला माहिती नाही. हे बघा, इथे सब्जा पण भिजवून ठेवलेला आहे. ॲक्च्युली गरम खूप जास्त होते म्हणून सब्जा वगैरे जास्त चांगलं आहे पोटासाठी, थंड वाटण्यासाठी. पण ठीक आहे, आता मी नाश्ता करते मस्त. ग्लासभर आपण दूध पिऊया आज. सो ब्लॉग बघत राहा. आणि तुमच्याकडे आज सकाळी नाश्ता काय बनलाय ते पण सांगा. सो गाईज, मी ते भाजी गरम करायला ठेवली आहे. ॲक्च्युली मम्माने सकाळी बनवलेलं. सो थंड तर मी काय खाणार नाही आहे. सो गरम करूया मस्तपैकी. आणि इथे घेतलेत मी 2 चपात्या. आळूवडी घेऊया गाईज मस्त. ॲक्च्युली या क्रिस्पी होत्या तळलेल्या तेव्हा, पण आता त्यांचा हुलिया बदलला आहे, नरम झालेत बिचाऱ्या. माझ्यासाठीच होतं ॲक्च्युली. ठीक आहे, असं आहे. अजून भाजी घ्यायची आहे गाईज, दूध पण ओतायचं आहे मला. सो गाईज मस्तपैकी दूध घेतलेलं आहे कपमध्ये हॅपी स्माईलच्या. आणि 2 चपात्या, भाजी अँड आळूची वडी. हा आहे माझा सकाळचा नाश्ता. तर मी फटाफट नाश्ता करून घेऊया आपण, चला. आणि मी पहिला असं मी दुधामध्ये साखर टाकली, कारण मला असंच दूध प्यायला आवडत नाही, थोडंसं गोड लागलं पाहिजे म्हणून साखर टाकली आहे. सो मी नाश्ता करून घेते, मग आपण भेटूया. गाईज हे बघा, ही आली आहे आणि बोलते प्लीज मला दाखवू नकोस. आत्ताच जाऊन आली आहे मार्केटला, फुल घामाघूम होऊन आली आहे आणि एवढं सामान घेऊन आले आहे. इथं माझं झालं आहे म्हणजे नाश्ता. आता मला दूध पियायचं आहे. कसं वाटलं मम्मी? सांगू शकत मी बघतात
सो गाईज मम्मी इथे पुदिना साफ करते, तिथे पूर्वा हे साफ करते, काय आहे ती कोथिंबीर साफ करते. एवढी सगळी भाजी आणली आहे आणि मला शेंगा साफ करायच्या आहेत. आणि माझा आत्ताच नाश्ता झालेला आहे. मस्तपैकी मी दूध पिलाय, नाश्ता केला आहे, चपाती भाजी आळूवडी. आता आपण कामं करूया. सो गाईज मम्मा बसलेली आहे जेवायला आणि हे बघा मस्त कढी आणि भात तिने केला आहे तिच्यासाठीच आणि पप्पासाठी, कारण आम्ही दोघी तर जेवणार नाही. पण गाईज आत्ता जस्ट मी चेक केलं, इंस्टाग्रामची आपली जी रील आहे ती फायनली 1 मिलियनवर गेलेली आहे. 1 मिलियन कंप्लीट झालेले आहे. सो आता पूर्वा ठेवते स्टोरी फटाफट इंस्टाग्रामवर. सो असं आहे आणि आम्ही लोळतोयच. आणि थोड्या वेळाने पूर्वा जेव्हा किचन क्लीन करेल मग आपण फेस रुटीन आपला करू. एक बीटरूटचा आपल्याला हे लावायचं आहे फेस पॅक. सो गाईज वाजलेले आहेत आता 4:30 होतील. मस्तपैकी आपण स्किन रुटीन करून घेऊया आपला. आणि आम्ही थोडासा टाईमपास केला आहे मगाशी. मी जसं तुम्हाला दाखवलं मम्मा जेवत होती त्यानंतर आम्ही थोडं झोपलेलो, मस्त टाईमपास करत होतो. आणि आता मी स्किन केअर करते, तर तुम्ही बघा. तर आता मी ह्याच्यातलं मस्तपैकी ज्यूस काढून घेतला होता, दोन्ही पण बाउलमध्ये, कारण आपल्याला एकाच्यात स्क्रब आणि एकाच्यात फेस मास्क बनवायचा होता. आणि तुम्ही नीट असं पाणी काढून घ्या त्याचं, कारण आहे ना ते खूप दाबलं ना तर निघतं. बेटर आहे की कॉटनचा कपडा आहे ना त्याच्यातून जरी पिळलं ना तुम्ही तर ते लवकर ते एक्स्ट्रॅक्ट निघून जाईल. सो गाईज हे बीटरूट मी आता कट करून घेतलेत मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये. आता आपण हे ग्राइंड करायचं आहे मस्तपैकी, याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. थोडंसं पाणी मिक्स करा म्हणजे ते पटकन ग्राइंड होईल. तर गाईज हे बघा झालेलं आहे ग्राइंड करून. आणि आता हे आपण आहे ना, मी ते 2 वाट्या घेतल्यात, कारण आपल्याला एक स्क्रब पण करायचं आणि एक फेस मास्क पण करायचं आहे. सो गाळणीच्या मदतीने आपण ह्याला मस्तपैकी याचं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे जे असं पाणी येईल ते आणि बाकीचं जे स्टफ आहे ते निघून जाईल. सो असं करायचं आहे आपल्याला. सो असं मी 2 बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे ज्यूस. आणि एका बाउलमध्ये मी ना तांदळाचं पीठ टाकणार आहे, कारण की स्क्रब करायसाठी. आणि एका ह्याच्यात आपल्याला टाकायचं बेसन पीठ, कारण ते फेस पॅक म्हणून लावायला. सो पहिलं तर आपण अप्लाय करतोय स्क्रब, बीटरूट स्क्रब मी जो बनवलेला आहे तांदळाचं पीठ टाकून बीटरूट ज्यूसमध्ये. आणि आपण रोजसुद्धा हे अप्लाय करू शकतो, कारण बीटरूट हेल्प करतं आपल्या स्किन व्हाईटनिंग करायला आणि ब्राईटिंग ठेवायला. सो अँटीऑक्सिडंट आणि स्किन ब्राईटिंग प्रॉपर्टीजसाठी. सो हे आपलं हायपर पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉट्स आहेत ते पण सुद्धा रिड्यूस होतात. आणि बीटरूट विटॅमिन सी कंटेन करतं, जे की आपल्या स्किनला लाईटनिंग टोन देतं आणि आपल्या पिगमेंटेशनसोबत फाईट करतं. सो त्यानंतर मग 10 मिनिट स्क्रब केल्यावर आपल्याला मस्तपैकी आपला फेस वॉश करून घ्यायचा आहे. आणि फक्त असं डॅब करून आपल्याला आपला फेस पुसून घ्यायचा आहे.
सो आता मी सेकंडवाला फेस मास्क अप्लाय करते, जो की आहे बीटरूट ज्यूस आणि बेसनचा. बेसन जे आहे ते त्याच्यात खूप एक्सप्लोटिंग प्रॉपर्टीज आहेत, जसं की टॅन रिड्यूस करतं, डार्क स्पॉट्स रिमूव्ह करतं आणि स्किन टोन आपला इम्प्रूव्ह होतो खूप छानपैकी. सो हा फेस मास्क तुम्ही डेली पण यूज करू शकता. जर तुम्हाला कुठे ओकेशन इव्हेंट कधी कुठे जायचं असेल तर लगेच फेस मास्क बनवून तुम्ही अप्लाय करू शकता. सो हा फेस मास्क तुम्हाला ॲटलिस्ट 10 to 15 मिनिट्स ठेवायचा आहे, जोपर्यंत तो प्रॉपरली ड्राय नाही होत तोपर्यंत. आणि तुम्ही जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही याच्यात एसेन्शियल ऑइल किंवा कर्डसुद्धा दही ॲड करू शकता. सो गाईज, जसं की तुम्ही बघितलंच, आता हे 10 मिनिट्ससाठी ठेवायचं आहे. पूर्ण मी लावून घेतला आहे फेस मास्क. हा फेस मास्क जसं की तुम्हाला मी सांगितलं आहे आधी पण, की हा बेसन आणि बीटरूटचा ज्यूस आहे. सो हा फेस मास्कसाठी लावलेला आहे. आणि जो आधी आपण अप्लाय करत होतो तो बीटरूटचा ज्यूस आणि राईस फ्लोअर होतं, तांदळाचं पीठ जे आपण लावलेलं ते स्क्रबसाठी होतं आणि हे फेस मास्कसाठी आहे. सो असं आहे. 10 मिनिटानंतर हे सुकेल. असं तुम्ही काय बोलू वगैरे नका, नाहीतर मग कडक होईल ते पूर्ण असं स्किन. जसं तुम्हाला असं वाटेल की असं हे कडक व्हायला लागलं आहे, सो लगेच तुम्ही वॉश करून घ्या. आणि जर सो जसं की तुम्ही पाहताय की माझ्या स्किनवर फुल ड्राय झालेली आहे स्किन, जो फेस मास्क लावला आहे त्याची. आणि पूर्वाने तर फुल फेशियल केलेलं आहे. तर ड्राय झालेली म्हणून मी फेस वॉश करते आहे आणि इतकं छान वाटतं ना गाईज. सो तुम्ही कुठेही तुम्हाला जायचं असेल, बाहेर कुठलं फंक्शन असेल, वेडिंग असेल, तर तुम्ही नक्की हा फेस वॉश ट्राय करू शकतात इन्स्टंट. आणि तुम्ही डेलीसुद्धा यूज करू शकतात, कारण स्किन ब्राईटनिंग करण्यासाठी. इवन तुमचा टॅनिंग आहे तो पण निघून जाईल. सो स्किन एकदम छान होते गाईज. मी वॉश केली स्किन, त्यानंतर इतकी ग्लो होत होती स्किन आणि स्मूथ झालेली इवन. तर खूप छान रिफ्रेशिंग, खूप छान वाटत होतं. तुम्ही नक्की ट्राय करा हा फेस मास्क. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करा. आणि जर फेस तुम्ही ड्राय करायचा असेल तर फक्त असं डॅब करून फेस पुसून घ्या गाईज, क्लीन करा. जास्त असं रब करू नका फेस तुमचा, कारण तुम्हालाच हर्ट होईल आणि मग नंतर ते रॅशेस वगैरे उठतात. सो बेटर इज डॅब करून फेस वॉश करा. सो गाईज, थोडे तरी चेंजेस दिसत, थोडं रिफ्रेशिंग वाटतं आहे, एकदम वेगळं. सो मस्तपैकी मी आता पावडर वगैरे लावणार आहे असं नाही आहे. मी लिप ग्लॉसच बोलते आहे. वॅसलीन थोडीशी अप्लाय करणार आहे, कारण माझे ओठ खूपच ड्राय होत चाललेत. थोडीशी वॅसलीन अप्लाय करूया मस्तपैकी. अँड देन डन. सो असं असतं माझं फेस केअर रुटीन नाही म्हणू शकत, पण कधी ना कधी तरी आम्ही असं अप्लाय करतो, कारण जास्त असं डल वगैरे वाटला ना चेहरा. बट तुम्ही रोजसुद्धा अप्लाय करू शकता. इट्स बेटर. कारण की बीटरूट स्किन व्हाईटनिंग करतं, ते तर चांगलंच आहे. पण तुम्ही रोज पण अप्लाय करू शकता फेस मास्क.